नमस्कार, नमस्कार, नमस्कार. ठीक आहे बघा, आपण आज पाहणार आहे काय भारतीय संसद, पार्लमेंट ऑफ इंडिया म्हणतो आपण आणि राज्य विधिमंडळ. आता संसद म्हणजे काय? तर संसद म्हणजे काय असणार सर? तर हे आपल्या देशासाठी कायदे करतात. बघा, आपल्या घटनाकर्त्यांनी काय केलं असेल? सर्वांना वेगवेगळी कामे वाटून दिलेली आहे. मग संसदेला काम काय? तर देशासाठी कायदे करणे. देशासाठी काय बरं? कायदे करणे. मग कायदे सर कसे? एकतर हे नवीन कायदे करू शकतात किंवा जुन्या कायद्यामध्ये हे बदल करू शकतात. तसंच बघा आपली भारतीय राज्यघटना आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये काही पॉइंट ऍड करायचे असेल कशामध्ये सर? तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणूया किंवा संविधान म्हणूया आपण. यामध्ये दुरुस्ती करू शकतात. मग दुरुस्ती कशी सर? एकतर हे काही पॉइंट ऍड करू शकतात, काही काय बरं ऍड करू शकतात आणि काही बरं काय काही काढून घेऊ शकतात. काही पॉइंट त्यामधील काढून घेऊ शकतात. तर हा अधिकार कोणाला सर? संसदेला दिलेला. मात्र संसदेला कायदा करण्याचा अधिकार दिला नो डाऊट. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा सुद्धा त्यांना अधिकार दिलेला आहे. काळानुसार एखादी घटना घडली असेल किंवा बघा आधीच्या काळामध्ये इंटरनेटचा वापर खूप कमी होता. परंतु मग आता इंटरनेटचा वापर जास्त झालेला आहे आणि यामध्ये क्राईम सुद्धा काय म्हणू आपण इंटरनेटच्या रिलेटेड फसव्या तक्रारी सुद्धा येत आहेत. तर मग या इंटरनेटवर कायदा करण्याचा अधिकार कोणाला सर? आपल्या संसदेला आहे. चांगल्या गोष्टीसाठी यांना अधिकार दिला. परंतु यांनी जर उद्या हुकुमशाहीचे कायदे जर केले आपल्यासाठी किंवा संविधानाचा चांगला पार्ट यांनी काढून टाकला, तर अवघड आहे की नाही बरं? मग ही एखादी घटना दुरुस्ती करू शकतात नो डाऊट. परंतु ते घटना दुरुस्ती जर अयोग्य असेल, तर ती घटना दुरुस्ती बाद ठरवण्याचा अधिकार कोणाला? तर आपल्या न्यायालयाला. मग यांना कायदा करू द्या. यांना घटना दुरुस्ती करू द्या, नो प्रॉब्लेम. परंतु यांनी एखादा कायदा केला असेल, चांगला कायदा असेल, तर न्यायव्यवस्था त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. परंतु आपल्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा असेल, हुकुमशाहीचा कायदा असेल, तर तो कायदा सुद्धा बाद ठरवू शकतात. कोण? आपली न्यायव्यवस्था. मग आता संसदेमध्ये सर काय? तर बघा आर्टिकल 79 ते 122 मध्ये संसदेचा उल्लेख आहे. आणि संसदेमध्ये कोण येतात? तुम्हाला जर विचारलं की संसदेचा कलम कोणता आहे तर 79. आणि या संसदेमध्ये बघा लोकसभा येणारी एक काय बरं? लोकसभा. दुसरं बघा राज्यसभा. आणि आपले तिसरे आहे काय बरं? राष्ट्रपती साहेब असतात. काय असतात बरं? आपले राष्ट्रपती साहेब असतात. मग देशात कायदा कसा तयार होतो? आधी तर बघा आता लोकसभा असेल, राज्यसभा असेल, तर हे काय याला म्हणतात कनिष्ठ सभागृह आणि याला म्हणतात सर वरिष्ठ सभागृह. याला काय बरं? वरिष्ठ सभागृह. लोक म्हणजे का बरं? यामध्ये जे सदस्य असतात दोन्ही ठिकाणी यांना खासदार म्हणतात. कोणते दार सर? खासदार. मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणतो आपण दोन्ही याला. मग लोकसभेचे सदस्य कसे निवडून येतात? तर हे सदस्य आपली जनता बघा जनता निवडून देतात. आपण बघा आपल्या खासदारांना वोटिंग करतो. ते कशाचे सदस्य असतात बरं? लोकसभेचे सदस्य, खासदार आपले. मग राज्यसभेचे सदस्य सर कसे निवडून येतात? तर राज्यसभेचे सदस्य हे बघा आपले आमदार असतात. एक विधिमंडळ आहे मित्रांनो. एक काय आहे बरं? जसं केंद्रासाठी संसद आहे. तसंच राज्यासाठी काय विधिमंडळ किंवा विधानमंडळ आहे. विधिमंडळ किंवा काय बरं? विधानमंडळ म्हणतो आपण. ठीक आहे. विधिमंडळ किंवा विधानमंडळ इथे लिहितो. विधिमंडळ किंवा काय? विधानमंडळ.
मग बघा इथे जसं हे देशासाठी कायदे करणार, भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करणार, तसंच विधिमंडळ हे आपल्या राज्यासाठी कायदे करतात. कशासाठी बरं? हे राज्यासाठी, हे देशासाठी, संसद. मग बघा तुम्ही इथे सुद्धा दोन सभागृह आहे. एक काय असतात? विधानसभा. एक काय बरं? विधानसभा. विधानसभा आहे एक, आणि दुसरी काय आहे सर? विधान परिषद. काय आहे बरं? विधान परिषद आहे. दुसरी काय? विधान परिषद आहे. एक आहे आपले राज्यपाल. एक काय आहे बरं? राज्यपाल साहेब आहे. मग बघा हे जे विधानसभा आहे की नाही, आपण आमदारांना वोटिंग करतो बघा, आपल्या आमदारांना जनता वोटिंग करतात बघा, आपले आमदार असतात. ते कशाचे सदस्य असतात सर? विधानसभेचे. कशाचे बरं? विधानसभेचे. जनता निवडून देतात. मग सर या राज्यसभेच्या खासदारांना कोण निवडून देतात? तर बघा यांची सदस्य संख्या आहे सध्या 245. त्यापैकी 233 सदस्य हे प्रत्येक विधानसभेमधून काय बरं निवडून दिले जातात. म्हणजे महाराष्ट्रामधून आपल्याला 19 खासदार. महाराष्ट्राचे या राज्यसभेमध्ये 19 खासदार आहे मित्रांनो महाराष्ट्राचे. आता हे लोकसंख्येनुसार असणार. उत्तर प्रदेशची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, तर त्यांचे किती आहे सर? 31 आहे त्यांचे. ठीक आहे. मग राहिले किती? 245 मधून 233 असं वेगवेगळी काय बरं विधानसभा. 28 घटक राज्य आहे, त्यांच्या विधानसभेचे आमदार यांना निवडून देत असतात. आणि राहिले 12. मग या 12 मध्ये मित्रांनो हे राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. कोण बरं? राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. ठीक आहे. 12 मेंबरला. मग कला असेल, साहित्य असेल, समाजसेवा असेल. ठीक आहे. तर लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? तर बघा बुक मध्ये तुम्हाला 545 दिसणार, परंतु 543 आहे. जुनं बुक जर यूज केलं तुम्ही तर तुम्हाला काय दिसणार बरं? 545, परंतु 543 आहे. मग सर्वात जास्त कोणाची? तर उत्तर प्रदेशचे 80 खासदार आहे. किती बरं? 80 खासदार. आणि महाराष्ट्राचे आपल्या 48 खासदार आहे. कशामध्ये? तर या लोकसभेमध्ये. समजलं का बरं? बघा लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे. लोकसभेमध्ये जे सदस्य असतात त्यांना खासदार म्हणतात, नो डाऊट. मग या खासदारांना कोण निवडून देतात सर? तर आपली जनता. बघा आपल्या खासदारांना निवडून देतो आपण. ठीक आहे. राज्यसभेमध्ये सुद्धा खासदार असतात, आणि या खासदारांना कोण निवडून देतात? तर हे विधानसभा आपले आमदार निवडून देणार. ठीक आहे. तर पुढे जाऊ आपण. आता हे कनिष्ठ सभागृह म्हणतात याला लोकसभेला, आणि वरिष्ठ सभागृह राज्यसभेला. हे जे सभागृह आहे ना लोकसभा, हे स्थायी सभा आपलं अस्थायी आहे. अस्थायी म्हणजे काय बरं? यांचं विसर्जन होतात 5 वर्षासाठी आहे. आणि राज्यसभेचं विसर्जन होत नाही, म्हणून त्याला स्थायी सभागृह म्हणतात. पुढे पाहणारच आपण. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. आता बघा संसदेमध्ये काय तर राष्ट्रपती येतात, लोकसभा आणि राज्यसभा येतात. भारतात द्विशासन पद्धती आहे. मग बघा कायदा कसा तयार होतो बरं? राज्यसभा कोणत्याही एका सभागृहामध्ये बिल मांडणार. बिल म्हणजे काय बरं? कायदाची तरतूद असतात. कोणताही एखादा सदस्य. समजा राज्यसभेमध्ये जर मांडलं सामान्य विधेयक आणि वित्त विधेयक, धन विधेयक मांडता येत नाही राज्यसभेमध्ये. मग बघा एखादा कायदा तयार करायचा आहे तर कोणत्याही सभागृहामध्ये मांडू शकतो आपण. कोणत्याही सभागृहात मांडल्यानंतर त्यावर काय होतात बरं? चर्चा होणार आणि शेवट मतदान होतात. मतदान केल्यानंतर हे दुसऱ्या सभागृहामध्ये जातात. दुसऱ्या सभागृहांनी सुद्धा मान्यता दिली तर आपल्या राष्ट्रपती साहेबांकडे जातात, आणि राष्ट्रपतींनी सही केल्यावर कायद्यात रूपांतर. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बरं? संसद आर्टिकल किती मध्ये आहे? ठीक आहे. हे तर आपण कन्सेप्ट पाहिलेला आहे. जेवढं लक्षात राहते तेवढं लक्षात ठेवा. बाकी तर तुम्हाला डेटा मिळालेलाच आहे. घटक. राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य भाग आहे.
बघा, भाग किंवा राष्ट्रपती हे अंग आहे, परंतु आपल्या संसदेचे हे सदस्य नसतात. कोण? राष्ट्रपती हे संसदेचे सदस्य नाही, भाग आहे. आता संसदेमध्ये आपण पाहिलेलं आहे लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. म्हणून संसदेचा भाग आहे किंवा अंग आहे राष्ट्रपती, परंतु काय नाही बरं, सदस्य नाही. लोकसभेला बघा कनिष्ठ सभागृह म्हणतात आणि राज्यसभेला वरिष्ठ. लोकसभेचा आर्टिकल 81 मध्ये उल्लेख आहे आणि राज्यसभेचा आर्टिकल 80 मध्ये आणि 79 मध्ये तर तुम्हाला माहितच आहे काय बरं, संसदेचा उल्लेख. बघा 79 मध्ये संसद, 80 मध्ये राज्यसभा, 81 म्हणजे काय, 81 मध्ये काय असेल तर लोकसभा. भारतात द्विशासन पद्धती म्हणजे काय, एक केंद्र सरकार आहे आणि दुसरं काय आहे सर, राज्य सरकार. मग केंद्रामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात पंतप्रधान हे प्रमुख असतात आणि राज्यामध्ये काय बरं, आपले मुख्यमंत्री. जर केंद्राचा प्रथम नागरिक कोण असेल तर केंद्राचा प्रथम नागरिक किंवा आपल्या देशाचा प्रथम नागरिक हे राष्ट्रपती असतात हे केंद्रामध्ये, आणि आपल्या राज्याचा प्रथम नागरिक कोण तर राज्याचा प्रथम नागरिक हे राज्यपाल असतात. पुढे पाहूच आपण, ठीक आहे. लोकसभा बघा आर्टिकल 81 ते 104 मध्ये थेट निवडणुका होतात. यामध्ये बघा डायरेक्ट जनता निवडून देतात. कार्यकाळ सहसा 5 वर्षाचा असतो. जास्तीत जास्त सदस्य संख्या 552 सांगितली आपल्या घटनेमध्ये. किती आहे बरं, 552 जास्तीत जास्त असेल, जास्तीत जास्त, याच्यापेक्षा जास्त नसेल. मग याच्यापेक्षा कमी आपण घेऊ शकतो, तर सध्या 543 आहे. सध्या किती बरं, 543 आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जर संसदेचा म्हणजे लोकसभेचा खासदार म्हणून निवडून यायचं असेल तर 25 वर्ष, बघा एज लिमिट लिहून दिलेली आहे, 25 वर्ष. किती वर्ष बरं, 25 वर्ष. आणि भारताचा काय असावा बरं, नागरिक असावा. आणि कोणत्याही मतदारसंघामध्ये म्हणजे नोंदणीकृत मतदार असावा, नोंदणी केलेली असावी मतदार यादीमध्ये. ठीक आहे. पुढे जर आपण गेलो तर राज्यसभा आर्टिकल 80 ते 104 मध्ये अप्रत्यक्ष निवडणूक. अप्रत्यक्ष म्हणजे काय बरं, डायरेक्ट जनता निवडून देत नाही यामध्ये. तर कोण निवडून देतात यांना, तर यांना बघा आपले आमदार निवडून देतात. परंतु या आमदारांना कोण, तर जनता निवडून देतात. म्हणून बघा अप्रत्यक्ष आहे. डायरेक्ट जनतेनं वोटिंग केलेलं आहे का यांना, तर नाही. परंतु या आमदारांना कोणी वोटिंग केलं असेल तर आपण निवडून दिलेलं आहे. शेवटी जनताच, परंतु कशी आहे, प्रत्यक्ष आहे का सहभाग, नाही, अप्रत्यक्ष. हे कायमस्वरूपी सभागृह आहे मित्रांनो. कायम म्हणजे काय बरं, यांचं कधीच विसर्जन होत नाही. कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कधीच विसर्जन होत नाही यांचं. यांच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. किती बरं, 6. आणि लोकसभेच्या 5 वर्षाचा. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे राज्यसभेमधले निवृत्त होतात. म्हणजे काय, तर बघा 6 वर्षाचा कार्यकाळ आहे. आता समजा 245 सदस्य आहे, तर यामधील समजा या वर्षी जर 1/3 सदस्य निवृत्त झालेले आहे यामधील, म्हणजे 33% जे काय असेल, तर यांच्या जागेवर काय बरं, नवीन सदस्य येणार. नवीन सदस्य आहे का, जशाच तशी संख्या राहतात. परत मग बघा 2 वर्षांनी काय बरं, 1/3 परत सदस्य निवृत्त होतात. तर या सदस्यांचा कार्यकाळ मात्र 6 वर्षाचा असतो. हे सभागृह कधीच विसर्जित होत नाही. हे बघा 1/3 गेले, नवीन आले लगेच. त्यानंतर 2 वर्षांनी 1/3 गेले, त्यांच्या जागेवर निवडणुका झाल्या, नवीन आले. ठीक आहे. आता बघा राज्यसभेचा खासदार व्हायचा असेल तर 30 वर्ष वयाची पूर्ण केलेली असावी आणि भारताचा काय बरं, नागरिक असावा. लोकसभा व राज्यसभेची जर तुलना केली आपण तर लोकसभा कनिष्ठ आणि राज्यसभा वरिष्ठ. निवडणुका काय बरं, थेट जनता निवडून देतात. इथे काय बरं, जनता नाही तर आपले आमदार निवडून देणार, म्हणून अप्रत्यक्ष. कार्यकाळ किती सर, 5 वर्ष. हे काय आहे, कायमस्वरूपी आहे. राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही. विचारतात खालीलपैकी कोणतं सभागृह विसर्जित होत नाही, तर राज्यसभा स्थायी सभागृह आहे. स्थायी म्हणतात याला, कायमस्वरूपी किंवा स्थायी. यांचं कधीच विसर्जन होत नाही. वयोमर्यादा 25 वर्ष, 30 वर्ष. सरकार जबाबदार असतात. सरकार जर स्थापन करायचं असेल तर लोकसभेमध्ये बहुमत असणे आवश्यक आहे. कशामध्ये बहुमत, लोकसभेमध्ये बहुमत.
हे सरकारला जबाबदार असेल का बरं? बिलकुल नाही. ठीक आहे. पुढे जर आपण गेलो तर संसदेचे अधिकार. आता तेच विधायक अधिकार म्हणजे कायद्याचे रिलेटेड कायदे बनविणे, संविधानामध्ये दुरुस्ती करणे हे सांगितलेलं आहे. आर्थिक अधिकार म्हणजे काय? तर बघा दरवर्षी बजेट मांडले जातात मित्रांनो. गव्हर्नमेंटकडे बघा ही पैशाची तिजोरी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पैसे यामध्ये जमा होतात. तुमच्या जी-एस-टी पासून असेल. त्यानंतर बघा सकाळी उठल्यानंतर आपण विविध काय बरं ब्रश घेतलेला असेल, तर ते ब्रश मधील काही अमाउंट जेव्हा विकत घेतो आपण सरकारकडे जातात टॅक्सच्या स्वरूपात. काही असे लोक असतात ज्यांची उत्पन्न पातळी हे खूपच जास्त असतात. ते काय करतात बरं? डायरेक्ट टॅक्स भरतात. डायरेक्ट म्हणजे काय? इन्कम टॅक्स म्हणतो आपण. आणि ज्यांची उत्पन्न पातळी कमी असेल, ते इनडायरेक्ट टॅक्स भरतात. म्हणजे एखादा भिकारी जरी असेल आणि बिस्किटचा पॅक विकत घेतला बिचाऱ्यांनी, तरी तो काय करतो बरं? गव्हर्नमेंटकडे टॅक्स भरतो. तर हा पैसा गव्हर्नमेंटकडे जमा होतात बघा यामध्ये. मग हे सरकारची तिजोरी म्हणजे काय बरं? आपल्या भारतीय जनतेची तिजोरी आहे. मग यामधून पैसा काढायचा असेल तर कधी जायचं? आपल्या तिजोरीसारखं नाही. तर गव्हर्नमेंटला परमिशन घ्यावी लागतात. बघा दरवर्षी बजेट मांडतात. आता आपण समजण्यासाठी बजेट म्हणतो, परंतु आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये बजेटला वार्षिक वित्तीय विवरण पत्रक म्हटलेलं आहे. बजेटचा उल्लेख केला का बरं? नाही. मग अर्थसंकल्पाला मंजुरी देतात कोण बरं? आपली संसद. आर्टिकल 112 नुसार हा केंद्र सरकारचा काय आहे सर? अर्थसंकल्प आणि राज्य सरकारचा काय असेल? तर आर्टिकल 202 नुसार. वित्त विधेयक याला धन विधेयक सुद्धा म्हणून धन विधेयक. वित्ताऐवजी काय बरं? धन विधेयक. हे कट करायचं बघा हे. जेव्हा तुम्ही पीडीएफ मिळेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. धन विधेयक. फक्त लोकसभेमध्ये मांडल्या जातात. ठीक आहे. आणि आर्टिकल कितीनुसार केंद्राचं हे आर्टिकल 110 नुसार धन विधेयक आणि आपल्या राज्य सरकारचं 199 नुसार. ठीक आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा अहवाल कॅग म्हणतो की नाही? कॅग हे आर्टिकल 148 प्रमाणे आहे. कॅग काय करतात बरं? गव्हर्नमेंटने जो खर्च केलेला आहे तो खर्च योग्य आहे की नाही यांचं तपासणी करण्याचं काम हे कॅग करत असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा कार्यकारी नियंत्रण. आता अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय बरं? गव्हर्नमेंटकडे जर बहुमत नसेल तर अशा वेळेस विरोधी पक्ष हे अविश्वास ठराव मांडतात आणि तो ठराव पारित झाला तर गव्हर्नमेंटला राजीनामा द्यावा लागतो. मग केंद्रामध्ये सुद्धा आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न बघा आपले जे खासदार आमदार आपले खासदार असतात बघा प्रश्न विचारतात. संसदेचं अधिवेशन सुरू असेल. स्थगन प्रस्ताव म्हणजे काय बरं? संसदेमध्ये बघा नेहमीचं कामकाज सुरू करण्यासाठी एक टाइम टेबल असतो. आपलं अधिवेशन सुरू असतात बघा त्यावेळेस. मग एखादा प्रश्न जर उद्भवला सार्वजनिकरित्या एखादा ॲक्सिडेंट झालेला आहे रेल्वे खूपच मोठ्या प्रमाणात. तर नेहमीच्या कामकाजाला काय बरं स्थगिती देतात. म्हणून याला स्थगन प्रस्ताव म्हणतात आणि त्या सार्वजनिक मुद्द्यावर चर्चा करतात जो महत्वाचा आहे त्यावर. न्यायिक अधिकार राष्ट्रपतींना पदावरून दूर करणे हे महाभियोग प्रक्रिया असतात. महाभियोग प्रक्रिया म्हणजे काय बरं? राष्ट्रपतींना पदावरून दूर. आर्टिकल 61 मध्ये सांगितलेले आहे आपण पाहिलेला. सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा पदावरून दूर करायचं असेल तरी महाभियोग प्रक्रिया. ठीक आहे. आता बघा राष्ट्रपतींना कोणत्या कारणावरून तर घटनाभंग या कारणावरून दूर करतात की भारतीय राज्यघटनेचा भंग केलाय. मग काय करतात? महाभियोग प्रक्रिया त्यांच्यावर आणतात. आता आर्टिकल तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालते परंतु थोडं डिटेल सांगतो मी बघा. राष्ट्रपतींना पदावरून दूर कसं करतात? तर महाभियोग प्रक्रिया आणणार. ठीक आहे. आपले लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही सभागृहामध्ये हा ठराव मांडला जातो. समजा लोकसभा किंवा राज्यसभा असेल तर यामध्ये 1/4 सदस्यांनी म्हणजे 25% सदस्यांनी ठराव मांडायला पाहिजे की आपल्या राष्ट्रपतींनी घटनेचा भंग केला आहे त्यांना पदावरून दूर करूया. आर्टिकल किती मध्ये 61 मध्ये सांगितलेलं आहे. आणि हे महाभियोग प्रक्रिया आपण अमेरिका या देशाकडून घेतलेली. मग ठराव मांडल्यानंतर बघा आता समजा लोकसभेमध्ये जर मांडला कोणत्याही सभागृहात
तर लोकसभेमध्ये त्यावर चर्चा होतातच आणि अंतिम काय बरं यावर काय होतात वोटिंग केल्या जातात. जर या सदस्यांनी 2/3 सदस्यांनी याला मान्यता दिली तर सर हे राज्यसभेमध्ये दुसऱ्या सभागृहात जातात आणि दुसरं सभागृह चौकशी करतात की खरोखरच का राष्ट्रपती साहेबांनी काय केलेलं आहे, गुन्हा केलेला आहे का. मग चौकशीमध्ये यांना दोषी आढळले तरी काही फायदा नाही. दोन्ही सभागृहांनी काय बरं 2/3 सदस्यांनी मान्यता दिली तर हे पदावरून दूर केले जातात. हे समजत असेल तर ठीक, नाही तर टेन्शन घेऊ नका. महाभियोग प्रक्रिया लक्षात ठेवा, आर्टिकल किती 61 नुसार. ठीक आहे. महत्वाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. बघा, अधिवेशन बोलावणे आणि अधिवेशन बरखास्त करणे म्हणजे काय बरं रद्द करणे. रद्द करणे हा अधिकार राष्ट्रपती साहेबांना बोलावतात सुद्धा आणि बरखास्त करतात. मग राज्याचं सुद्धा तसंच अधिवेशन बोलावण्याचा अधिकार हे राष्ट्रपतींना आहे आणि राज्यांचा काय राज्यपाल साहेबांना. परंतु स्थगिती बघा, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. अधिवेशन बोलावणे, रद्द करणे याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो बरं रद्द करणे, रद्दच म्हणून जाऊ दे, किंवा समाप्त म्हणतात. हा तेच म्हणायचं होतं, समाप्त करणे. हा अधिकार आपल्या राष्ट्रपती साहेबांना आणि राज्यामध्ये राज्यपाल साहेब असतात त्यांना अधिकार असतो. ठीक आहे. मग अधिवेशनाला स्थगिती कोण देतात बघा, तहकूब 10 मिनिटासाठी तहकूब असेल, 15 मिनिटासाठी, 2 तासासाठी. तर हे पीठासीन अधिकारी. पीठासीन म्हणजे काय बरं, आता लोकसभा असेल तर लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेमध्ये स्थगिती मिळाली तर कोण बरं, राज्यसभेचे सभापती. म्हणजे स्थगित करणे याला तहकूब करणे म्हणतो आपण किंवा स्थगित तहकूब म्हणतो. तहकूब म्हणजे काय, काही काळासाठी बंद. आणि आपल्या राज्यामध्ये काय बरं विधानसभेचे अध्यक्ष असणार आणि विधान परिषदेचे सभापती म्हणतो आपण. ठीक आहे. म्हणजे अधिवेशन बोलावणे बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि राज्यपालांना आहे. स्थगिती देण्याचा अधिकार ह्या पीठासीन अधिकाऱ्यांना असतो. वर्षातून कमीत कमी 2 अधिवेशन घ्यावी. कमीत कमी 2 म्हटलेला आहे. म्हणजे 2 पेक्षा कमी नाही, म्हणजे 2 पेक्षा जास्त घेऊ शकतात. भारतात किती आहे बरं, भारतात 3 अधिवेशन घेतात. एक अर्थसंकल्पीय, एक मित्रांनो पावसाळी आणि एक आहे हिवाळी अधिवेशन. एक काय आहे बरं, हिवाळी. बघा, वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशन असेल, परंतु आपल्या भारतामध्ये किती अधिवेशन होतात तर 3. एक आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन, एक आहे पावसाळी आहे आणि एक आहे हिवाळी. तसंच मग आपल्या राज्यासाठी सुद्धा हेच अधिवेशन आहे. महाराष्ट्र राज्य सुद्धा अधिवेशन घेतात. 2 अधिवेशनामधला काळ 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. संयुक्त बैठक आर्टिकल 108 नुसार आणि संयुक्त बैठक बोलावण्याचा अधिकार आपल्या राष्ट्रपती साहेबांना. 2 सभागृहामध्ये मतभेद झालेला असेल, लोकसभा आणि राज्यसभा, म्हणजे बिलामध्ये काय बरं मतभेद, एका सभागृहांनी बिल मांडलेलं आहे कायद्याचं, दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलेला, दुसऱ्या सभागृहाला ते मान्य नाही किंवा दुसऱ्या सभागृहांनी दुरुस्त्या सांगितलेल्या त्या पहिल्या सभागृहाला मान्य नाही किंवा ते बिल तसंच पडून आहे 6 महिने, तर अशा वेळेस संयुक्त बैठक, आणि संयुक्त बैठक कोण बोलावतात तर आपले राष्ट्रपती आर्टिकल 108 नुसार. संयुक्त बैठक हे कोणत्या देशाकडून घेतली असेल तर ऑस्ट्रेलिया. कोणती लिया, ऑस्ट्रेलिया. लोकसभेचे अध्यक्ष स्पीकर म्हणतो आपण, अध्यक्ष किंवा सभापती एकच आहे. ठीक आहे. आणि बघा, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर आपले उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध काय आहे सर तर सभापती असतात. ठीक आहे. आता विधेयकाचे प्रकार, साधारण विधेयक कोणत्याही सभागृहामध्ये म्हणजे काय असेल ना, लोकसभा किंवा राज्यसभा असेल. तसंच राज्यासाठी काय सर तर इकडे विधानसभा असेल आणि इकडे विधान परिषद. वित्त विधेयक, वित्त म्हणजे काय बरं, धन विधेयक म्हणूया, धन विधेयक करायचे. आर्टिकल किती 110 सांगितलेलं आहे. कशाचं बरं, केंद्र सरकार, आणि राज्यांचं काय असेल 199 असेल. हे फक्त लोकसभेमध्ये आणि राज्य सरकारचं फक्त विधानसभेमध्ये.
संविधान दुरुस्ती विधेयक असेल तर कोणत्याही सभागृहामध्ये मांडता येते. ठीक आहे. आता परीक्षेसाठी महत्वाचं काय, संसद आर्टिकल 79 मध्ये, संयुक्त बैठक आर्टिकल 108 मध्ये, संविधानामध्ये दुरुस्ती कलम 368 नुसार. लोकसभेचा कार्यकाळ किती, 5 वर्ष. राज्यसभेचा कार्यकाळ हा कायमस्वरूपी असतो. ठीक आहे. मनी बिल फक्त लोकसभेमध्ये मांडल्या जातात. कनिष्ठ सभागृह, वरिष्ठ सभागृह, त्यानंतर सदस्य संख्या, खूपच आपण गोष्टी यामध्ये डिटेल्स पाहिलेल्या आहे मित्रांनो. आता राज्य विधिमंडळ, जसं बघा तिकडे आपण काय पाहिलेलं आहे बरं, संसद, तसंच मग इथे काय असणार, राज्य विधिमंडळ असेल राज्यासाठी. कलम 168 ते 212 मध्ये यांचा उल्लेख आहे. राज्य विधिमंडळामध्ये बघा राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. आता विधान परिषद बघा, आपल्या भारतामध्ये 28 घटक राज्य आहेत, त्यापैकी 6च घटक राज्यामध्ये विधान परिषद आहे. मग कोणती घटक राज्य असणार ती, तर ती 6 घटक राज्य कोणती, तर बघा एक आहे उत्तर प्रदेश आणि बिहार म्हणू आपण. नॉर्थ साइडला जर आपण गेलो तर उत्तर प्रदेश आणि बिहार, मधात आपलं महाराष्ट्र आहे. मधात काय बरं, महाराष्ट्र आहे. मग महाराष्ट्राच्या आजूबाजूची आपली शेजारी काय बरं, राज्य. आधी कर्नाटक, त्यानंतर बघा आंध्र प्रदेश आणि नंतर आहे तेलंगणा. 6च राज्यामध्ये विधान परिषद आहे, परंतु विधानसभा हे प्रत्येक राज्यामध्ये आहे. प्रत्येक घटक राज्यामध्ये तर आहेच 28 प्लस बघा 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा. मग एक दिल्ली असेल, ठीक आहे. दुसरं काय आहे सर, जम्मू आणि काश्मीर, आणि एक आहे पॉंडिचेरी. ठीक आहे. मग बघा विधान परिषद हे सर्व राज्यामध्ये नाही बरं, विधान परिषद फक्त 6 राज्यामध्ये. आता लक्षात राहत नसेल तर एक ट्रिक आहे, तू MBA कर. तू MBA कुठे कर, तर विधान परिषदेमध्ये. कुठे बरं, विधान परिषदेमध्ये. टी म्हणजे काय सर, टी म्हणजे बघा तेलंगणा आहे का. यू म्हणजे काय सर, उत्तर प्रदेश. एम म्हणजे काय, तर आपला महाराष्ट्र. बी म्हणजे काय, बिहार. ए म्हणजे काय, आंध्र प्रदेश. आणि कर म्हणजे काय बरं, कर्नाटक. हे ट्रिक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता काही राज्यात एकच सदन आहे. एकच सदन म्हणजे काय बरं, एकच. हे 2 गृह म्हणतो की नाही, 2 सदनी किंवा 2 गृह, 2 घर. तिकडे 2 घर, तिकडे म्हणजे काय, संसदेमध्ये एक लोकसभा आणि दुसरं काय आहे बरं, राज्यसभा. हे 2 घर आहे. आणि आपल्या आपल्या विधिमंडळामध्ये 2 घर असतात, एक विधानसभा आणि विधान परिषद असल्यास. नाहीतर मग एक घर फिक्स आहे. कोणतं बरं एक घर, एक घर म्हणजे काय, विधानसभा आणि राज्यपाल साहेबच असतात काही राज्यामध्ये. हे 6 राज्य जर वगळली तर बाकी राज्यामध्ये बघा विधानसभा आणि तुमचे राज्यपाल आहे. त्याला आपण काय म्हणतो बरं, विधिमंडळ. 2 सभागृह असेल तरी विधिमंडळ, एक सभागृह असेल तरी विधिमंडळ, सोबत काय आपले राज्यपाल साहेबांना. काही राज्यात 2 सदनी आहे. 6 राज्यात राज्य विधिमंडळाची रचना एक सदनीय, राज्यपाल साहेब असेल आणि विधानसभा. 2 सदनी म्हणजे काय बरं, राज्यपाल तर आहे, विधानसभा प्लस विधान परिषद. आता विधानसभा आर्टिकल आपल्याला विचारतात. कलम 170 मध्ये यांचा उल्लेख आहे. कलम किती बरं, 170 मध्ये. आणि विधानसभेमध्ये जे सदस्य असतात हे जनता निवडून देतात. बघा आमदार म्हणतो आपण, आमदारांना वोटिंग करतो. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटते म्हणतो. तसं नाही दादा, निवडून यावं लागते. आणि यांचा कार्यकाळ किती, 5 वर्षाचा आहे. आता कमीत कमी सदस्य संख्या 60 असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त किती बरं, 500. आता हे लोकसंख्येनुसार असणार. बघा विधानसभेची सदस्य संख्या जर विचारली तुम्हाला, विधानसभेची सदस्य संख्या कमीत कमी सर किती असायला पाहिजे, 60. आणि जास्तीत जास्त सर किती, तर जास्तीत जास्त हे 500 असायला पाहिजे. मग सर असं कोणतं राज्य आहे की त्यांची
विधानसभेची सदस्य संख्या जास्त असेल. तर उत्तर प्रदेश यांची किती असेल बरं दादा रे? 403 आहे. मग बघा आपल्या महाराष्ट्राची आपल्याला माहित पाहिजे विधानसभेची सदस्य संख्या किती? 288. मग सर असं कोणतं राज्य आहे की विधानसभेची सदस्य संख्या कमी आहे? आता काही अपवाद राज्य आहे तिथे लोकसंख्या खूपच कमी आहे. हे लोकसंख्येनुसार काय असतात बरं? विधानसभेची सदस्य संख्या. मग बघा एक असं राज्य आहे सिक्कीम म्हणतो आपण. सिक्कीम मध्ये फक्त 32च काय बरं सदस्य संख्या आहे विधानसभेची. आता हे घटक राज्य झालं. हे काय बरं? घटक राज्य. परंतु तुम्हाला जर विचारलं की कोणत्या विधानसभेची सदस्य संख्या कमी आहे तर एक केंद्रशासित प्रदेश आहे. आता हे घटक राज्याची 32 कोणत्या? सिक्कीमची. आणि भारतामध्ये जे 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे कोणत्या बरं? एक दिल्ली, एक जम्मू काश्मीर आणि एक पॉंडिचेरी. ती तर बघा पॉंडिचेरीची सदस्य संख्या सर्वात कमी. पॉंडिचेरीची किती बरं? फक्त 30 आहे. तुम्हाला जर प्रश्न आला की भारतातील कोणत्या विधानसभेची सदस्य संख्या कमी आहे भारतातील तर काय असणार? पॉंडिचेरी ऑप्शन मध्ये. आणि जर तुम्हाला घटक राज्य विचारलं, केंद्रशासित प्रदेश वेगळे असतात आणि घटक राज्य वेगळे. घटक राज्य जर विचारलं तर सिक्कीम. ठीक आहे. काही लहान अपवाद म्हटलेला आहे बघा इथं. कमीत कमी 60 म्हटलं ना आपण, परंतु सिक्कीमची 32 आहे. काही अपवाद आहे. ठीक आहे. आता वयाची किमान म्हणजे काय 25 वर्ष असायला पाहिजे. भारतीय नागरिक असावा. विधान परिषद आर्टिकल 171 कायमस्वरूपी सभागृह आहे 6 वर्ष. जसं बघा राज्यसभा आहे त्याप्रमाणे हे कायमस्वरूपी आहे. इथे सुद्धा काय बरं 6 वर्ष असतात. दर 2 वर्षांनी, आता हे 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. तुम्हाला राज्यसभेमध्ये आत्ताच मी सांगितलेलं आहे. आत्ताच म्हणजे याआधी थोड्या वेळापूर्वी. मग पुढे जर आपण गेलो, सदस्य संख्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नाही. तर आता बघा विधानसभेच्या सदस्य संख्या म्हणजे प्रत्येक राज्याची वेगवेगळी असेल. आता उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषद 6च राज्यामध्ये काय सांगितलं बरं मी? विधान परिषद. मग उत्तर प्रदेशमध्ये आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये 1/3 पेक्षा जास्त नाही म्हणजे 403 पेक्षा जास्त नसेल. ठीक आहे. सध्या बघा उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 100 आणि आपल्या महाराष्ट्राची किती असेल तर 78 आहे. हे लक्षात ठेवा पॉइंट. विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नाही. वय मर्यादा मागेच लिहून दिली मी 30 वर्ष आणि भारताचा काय असावा बरं? नागरिक असावा. ठीक आहे. पुढे जर आपण गेलो तर स्वरूप बघा कनिष्ठ आणि हे काय आहे बरं? वरिष्ठ. निवडणूक थेट जनतेमधून आणि हे काय आपल्या राज्यसभेप्रमाणे अप्रत्यक्ष. मग यांना कोण निवडून देतात? विधान परिषदेच्या बघा सदस्यांना कोण निवडून देतात तर आपली विधानसभा 1/3. त्यानंतर बघा यामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात हे सुद्धा 1/3. मग बघा शिक्षक मतदारसंघ असतात हे सुद्धा 1/12 सदस्य म्हणजे हे पर्सेंटेज नुसार पाहताय. आणि पदवीधर मतदारसंघ असतात. हे लक्षात राहत असेल तर ठीक, नाही तर टेन्शन घेऊ नका. हे सुद्धा 1/12 सदस्य निवडून देतात. आणि आपले राज्यपाल सुद्धा काय बरं 1/6 म्हणजे किती 12 सदस्यांची हे नेमणूक करतात. तर अशा प्रमाणे काय बरं विधान परिषदेच्या सदस्यांना निवडून दिले जातात. जनतेने वोटिंग केलं का बरं यांना? तर नाही. आता ह्या गोष्टी लक्षात राहत नसेल तर टेन्शन घेऊ नका. वारंवार रिव्हिजन केल्यावर राहणार, पहिल्या वेळेस तर बिलकुल राहणार नाही. मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा. विधान परिषदेला वरिष्ठ अप्रत्यक्ष निवडणूक आहे. कार्यकाळ 5 वर्ष आणि यांचा काय आहे बरं कायमस्वरूपी राज्यसभेप्रमाणे. वयोमर्यादा 25 ते 30 वर्ष आहे. हे सरकार जबाबदार असतात. विधानसभा आहे की नाही, आपले मुख्यमंत्री कशाच्या आधारावर निवडतात तर विधानसभेमध्ये बहुमत असेल त्या आधारावर. तर आता आपण हे पाहिलेलं आहे मुख्यमंत्री, ह्या गोष्टी आपण आधीच पाहिलेल्या आहेत. जर पाहिल्या नसेल तर बघा राहिलेला पार्ट काय करू बरं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. तोपर्यंत काय करा व्यवस्थित अभ्यास करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.
मित्रांनो, आजचा हा अग्निवीर भरती अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अग्निवीर भरतीसाठी अजून अभ्यास साहित्य, टेस्ट, अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी गुगल प्ले स्टोअर वरून सब फाउंडेशन ॲप आजच डाउनलोड करा. तुमचं स्वप्न देशाची सेवा करण्याचं आणि आमचं ध्येय तुम्हाला त्या स्वप्नापर्यंत पोहोचवणं. जय हिंद, जय भारत.